आम्हाला महाराष्ट्र भवन उभा करायचं. का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात, गयाला जातात, पाटण्याला जातात, इतर ठिकाणी जातात. आम्हालाही 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो. बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही स्वीकारलं, ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. आणि अशोक चौधरी मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी एक आव्हानाची भाषा केलेली की बिहार भवन आम्ही महाराष्ट्रात बांधून दाखवू. बघा, हा देश सगळ्यांचा आहे. भारतीय संविधानानं प्रत्येकाला देशांतर्गत कुठेही फिरण्याची, राहण्याची, नोकरी करण्याची, काम करण्याची अधिकार दिलेला आहे. आणि हे संविधान आम्हालाही माहीत आहे. आता ही जी भाषा आहे बिहारच्या मंत्र्यांची, ती अधिक त्यांना संयमी आणि सौम्य शब्दात वापरता आली असते. मुंबईत बिहार भवन त्यांना कशा करता बांधायचं आहे? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा. पण मुंबईमध्ये बिहारच्या जनतेची इथे जे रोजगाराला येतात त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांना असं वाटतंय की बिहार भवन इथे बांधावं. इतर राज्यांची सुद्धा भवनं मुंबईत, नवी मुंबईत उभारली गेली. माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे, देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल. जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना. मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल. घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं. का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात, गयाला जातात, पाटण्याला जातात, इतर ठिकाणी जातात. आम्हालाही 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो. बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिकडे स्वीकारलं पाहिजे. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती संपूर्ण देशभरात असायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का? मुंबईत जागा हवी असेल तर गौतम अडाणीकडून घ्यावी बाजारभावाने, FIR सह. सरकारकडून हवी असेल तर सरकारनं त्या बदल्यात बिहार सरकारकडे 5 ते 6 एकर जागा पाटण्यामध्ये, गोला रोड, बेली रोड, न्यू पाटलीपुत्र कॉलनी हे महत्त्वाचे तिकडले चांगले भाग आहेत बरं का, चांगल्या वस्त्या आहेत. तिथे आम्हाला 5-6 एकर जागा तुम्ही द्या, आम्हाला तिथे महाराष्ट्र भवन बांधायचं, आमची काही अडचण नाही आहे. आम्ही देशाचं संविधान मानणारे लोक आहोत मिस्टर चौधरी, बरं का. तुमच्यासारखे आकांड तांडव करणारे लोक आम्ही नाही आहोत. पण मुंबईची परिस्थिती समजून घ्या, मुंबईची अवस्था काय झाली आहे ते समजून घ्या. उगाचच वातावरण बिघडेल अशा प्रकारची वक्तव्य कृपा करून करू नका. काम करण्याची वृत्तीच नाहीये. असं कोण म्हणताय? गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे मंत्री देखील म्हणतात